जय भीम. 11 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती उत्सवापासून 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा सम्राट अशोक जयंती असो, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, याचा संयुक्तपणे जयंती सोहळा बऱ्याच ठिकाणी मे महिन्यापर्यंत साजरा केला जातो. त्याचप्रकारे आम्हीसुद्धा साजरा केला 13 मे 2025 रोजी खुटील या गावी. आजच्या या जयंती उत्सवासाठी उपस्थित आपल्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष धम्मं नमामि संघं नमामि. यावर्षी जयंतीमध्ये वाडीतून मिरवणूक, त्यानंतर सत्कार समारंभ आणि त्याच्या पुढे लहान मुलांची भाषणे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी झाली. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं. रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं. रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानि संघं नमामि. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. किशोर जाधव, अक्षय जाधव, नितीन जाधव, मुंबईवरून आलेले मयूर, नितेश, विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित किंवा आपला कामधंदा सांभाळून या गावासाठी योगदान दिलेलं आहे, या भावकीसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, त्यांच्या वयामध्ये त्यांनी भावकीसाठी धावपळ केलेली आहे. ही भावकी संघटित एकत्र राहण्यासाठी ज्यांनी मुंबईची भावकी असेल किंवा स्थानिक भावकी असेल, ज्यांनी तो एकोबा जपलेला आता त्यांच्या मार्गदर्शनातून आपण पुढे जात आहोत. तरुण पिढी उत्कृष्ट असं योगदान दिलेलं आहे. अनेक वर्ष ते पोलीस पाटील राहिलेले आहेत, स्थानिक भावकीचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर बौद्ध उपासक आहेत, गायकीमध्ये जनरल मित्रांचे ते शिष्य आहेत. अनेक कार्यक्षेत्रामध्ये अनेक चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. असे आपल्या सर्वांचे परिचित आणि लाडके पोलीस पाटील प्रभाकरजी जाधव साहेब यांचा आम्ही सर्वप्रथम मुंबई भावकीच्या वतीने सत्कार करत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवा. आपल्या गावाला नेहमी सहकार्य केलं आहे, आपल्या भावकीला योगदान दिलं आहे. असे आपले बंधू ज्यांना या गावामध्ये नावाने न ओळखता डॅडी म्हणून मुंबईपासून तर गावापर्यंत जे परिचित आहेत ते अगदी लहान मोठ्यांचे सर्वांचे डॅडी आहेत आणि त्यांनी ते डॅडी पण जपलेलं आहे आतापर्यंत. मग लहान मोठे असतील सर्वांना आदराने वागवणं, आदराने बोलणं, सन्मान देणं हे त्यांच्याकडे खूप असं घेण्यासारखं आहे. छोटा माणूस जरी असेल तरी प्रेमाने आवाज देणं, हात भेटवणं, सर्वांची विचारपूस करणं, असं त्यांनी आतापर्यंत जरी रिटायरमेंट आहेत तरी पण त्यांचा गावामध्ये नेहमीच सहभाग राहतो. असे आमचे दादा डॅडी यांचा सत्कार बीबी जाधव यांना विनंती करतो. आपण आणि धर्मेंद्र जाधव आपण दोघांनी येऊन पुष्पगुच्छ विशाल करून सत्कार करायचा आहे. अनेक वर्ष धुरा लावली, अध्यक्षपदाची धुरा लावून भावकीला संघटित ठेवण्यासाठी ज्यांनी खरोखरच मेहनत घेतली होते ते आमचे बंधू वसंतजी जाधव, वसंत शिवम जाधव यांचा आपण पुष्पगुच्छ विशाल देऊन स्वागत करत आहोत.
त्यांचा पूर्ण परिवार मुंबईला असतानाही ते रिटायरमेंट पण त्यांची सुरुवातीपासून इच्छा होती की गावाला राहायचं आणि ते गावाला आले आणि आपल्या भावकीमध्ये सहभागी आहेत. गावच्या भावकीमध्ये मुंबई भावकीचे कधीला होते ते दादा की त्यांना नेहमीच आपल्या गावाचं बळ राहिलेलं आहे, कारण आपल्या गावच्या माणसांची ओढ राहिलेली आहे. असे आमचे दादा सुहास, ज्यांना आपण सुहास म्हणतो, त्यांचं खरं नाव सुहास आहे. तर सुहास जाधव यांचं स्वागत. सध्याच्या कमिटीमध्ये खजिनदार आहेत. जानेवारीमध्ये ना जानेवारीच्या 1 तारखेला ते रिटायर झाले, परंतु डिसेंबरला जे रिटायर झाले परंतु रिटायर होऊनही ते आजही भावकीत त्याच ताकदीने त्याच प्रेमाने सहभागी आहेत. गावापासून मुंबईपर्यंत भावकीचं कोणतंही काम असेल त्यांनी असं कधीच म्हणत नाही आता रिटायर झालो आता मला घरी बसायचं आहे किंवा मला आराम करायचा आहे. त्यांनी असा कधी विचार न करता त्यांनी वेळोवेळी या भावकीला गावापासून मुंबईपर्यंत कुठेही सुखादुःखाचं काय असेल, जर कधी आम्हाला निघायचं असेल तर आम्ही आनंदी जाधव असेल, मी असेल किंवा महेश असेल किंवा आम्ही कुणीही जर फोन केला आम्ही की दादा जायचं आहे, आता जोडीला कोण नाही की दादा निघाले तिथे आज कुठे जायचं, गावी जायचंय, कुठे मुंबई पुण्याकडे जायचंय, आपण जाऊया. पण तरी आमच्यातलं कोण नसेल तरी दादा सर्वांच्या बरोबर असतात आणि भावकीची अतिशय अशी चांगल्या पद्धतीने त्यांनी धडा सांभाळलेले आहे. ते आमचे दादा नामवंत कलावंतांमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख होतो. अगदी शिंदेशाही असेल, छोटे मोठे सर्व कलावंत जे त्यांना आजी आदराने दादासाहेब म्हणतात, असे कलावंतांचे मार्गदर्शक आणि माझे गुरु समान माझे बंधू ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं ते शिवाजी दादासाहेब यांचा सत्कार. भावी या शाखेचे उपाध्यक्ष आणि आपल्या भावकीचेही कार्यकर्ते आदरणीय यशवंतजी जाधव साहेब यांचं स्वागत. क्रिकेट संघामध्ये मिलिंद जाधव आणि दिलीप जाधव हे करतील असं मी विनंती करतो. संघर्ष पण लावली पण आपल्या टीमला सपोर्ट करतो. त्यांच्यामुळे आपण भोजनाचा लाभ घेतला. खरोखर आपल्या मनापासून धन्यवाद आहे. ते माता रमाई या कमिटीच्या सर्व महिलांनी समोर उपस्थित उभे राहून आपलं स्वागत करण्यात येत आहे. आणि ज्यांचं नाव आम्ही दाखवून ठेवलं होतं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या लहान वयापासून त्यांनी नेहमी सांगितलंय की ज्या वेळेला ते मुंबईला गेले आणि त्यावेळेला लहान असल्यापासून भावकीची अगदी उत्कृष्ट असं सेवा केली आहे. भावकीला म्हणजे लहान मला वाटतं दादा 12-15 वर्षाचे असतील मुंबईला गेले की छोटे होते अजून 15 वर्षाचे. आणि ते सांगतात की दादांचे वडील असतील, आपले धोंडू बाबा होते, असे धोंडू बाबा होते, बाबाजी ना बाजी जाधव, त्या काळातून त्या लोकांच्या बरोबर दादा त्यांच्यामध्ये सभासद होते. आणि दादा सांगतात की आम्ही तेव्हा 1-1 रुपये 2-2 रुपये काय वर्गणी पण काढायचे आणि म्हणून 2 रुपये वर्गणी होती. आणि त्या वेळेपासून आतापर्यंत भावकीच्या संपर्कामध्ये भावकीचं मार्गदर्शन करणं आम्हाला मुंबईचे भावकी असेल, स्थानिक भावकी असेल, ते रिटायर झाले तरी आजही त्यांचं मोठं सहकार्य आणि योगदान असतं.
त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे आपण ज्या वास्तूमध्ये आपण उभं राहिलो तर ते मुंबई अध्यक्ष असताना सभागती जाधव स्थानिक हॉकीचे अध्यक्ष होते आणि दादानी मालिकगावांना ह्या कार्यक्रमाला उपस्थित केलं होतं आणि तो एवढा मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला. लोक आजही त्या कार्यक्रमाची चर्चा करतात. आपण मला राजाबाबूंची कवळी ठेवली होती आणि उत्कृष्ट असं आपण ते कार्यक्रम केलं होतं. तर आणि आता ते बौद्धचार्य आहेत पण त्यांचं असं वैशिष्ट्य आहे की ते बेलापूरला राहतात परंतु त्यांना जर फोन केला तर ते गोरेगावपर्यंत या वयामध्ये बौद्धविधी घेण्यासाठी येतात. म्हणजे आज ही ती ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडे आहे. आज ही तो त्यांच्याकडे म्हणजे ती उत्साह आहे ती एनर्जी आहे आणि भावकीच्या प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं नेहमी सुखदुःखात योगदान असतं. तर असे आमचे मुंबई भावकीचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे बौद्ध पंचायत समिती या समितीचे अध्यक्ष बौद्धोपासक आहेत ते त्यांना सनद आहे. असे बौद्धोपासक आदरणीय बिपिन जाधव अर्थात विकासन देवा जाधव यांचं स्वागत. जे नेहमी आपल्या भारतीच्या सुखादुःखात काही असेल ज्या वेळेला जेव्हा आम्ही मुंबईवरून निघतो आणि जर त्यांना आम्ही बोललो की आज जायचंय पुढे गावी जायचंय तर ते कसलाही विचार न करता नेहमी आमच्या भावकीबरोबर नेहमी सहभागी असतात. ते आमचे भाचे आणि या गावचे नातू जगदीशचंद्र साळवी यांचा सत्कार विनोदी जाधव यांचाही भावकीच्या वतीने स्वागत करण्यात येईल. त्याचप्रमाणे गावचे नातू आणि आपले भाचे सुजल जाधव आमच्या भावकीचे मार्गदर्शक आणि आम्हाला वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन भेटतं मिलिंद जाधव बौद्धोपासक भावकीचे सक्रिय कार्यकर्ते मिलिंद जाधव चंदू बस्कर म्हणजे वेळ काढून ते दुसऱ्या ठिकाणी माणसाला यायचे एका वरातीमध्ये मॅच बघण्यासाठी आम्ही हरो किंवा जिंको आमच्या सोबत असतात असे सहकार्य आम्हाला सदैव करत राहा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि आमच्या टीम तर्फे त्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. त्यांनी स्टेजवर यावे अशी नम्र विनंती करतो. असेल तरी त्यांच्या सीट मध्ये प्रॉब्लेम असतो ड्युटीमध्ये पण अगदी वेळात वेळ काढून तासभर 2 तास कळेना पण ते अगदी वेळेवरती उपस्थित राहतात मीटिंगसाठी बाकीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतात. ते आमचे मराठी जाधव साहेब त्यांचं स्वागत. आपला वेळ घेते का आपलं वक्तव्य सादर करावं. कुणी गोंधळ बोलायला माझ्या प्रिय माता भगिनींनो आणि वडीलधाऱ्या प्रियजनांनो व बालमित्रांनो सर्वांना जय भीम. बुद्ध कळाले संत कबीर कळाले मुले समजले शाहू फुले समजले शाहू समजले त्या महामान
घडवले व आम्हाला घडवले म्हणून तर अंधांना डोळे लागले, डोळ्यांना हात मिळाले, पांगले पडू लागले आणि माझ्यासारखे मुके गडागडा जयभीम बोलू लागले. बाबासाहेबांना देवाप्रमाणे माना, पण त्यांना देव बनवू नका, कारण देव म्हटलं की मंदिर आलं, मंदिर आलं की मूर्ती आली, मूर्ती आली की नवस आला, नवस आला की चमत्कार आला आणि हा सर्व इतिहास चमत्कारातून झाला असं व्हायला नको. जय भीम, नमो बुद्ध. देव देव करून जाशील मरून, देव येणार नाही कामी, तुला सुखाची देईल हमी. Today we are celebrated Bhim Buddha Jayanti. For that I will speak few words about Buddha. Dr. Buddha, also known as Lord Buddha, was a great spiritual. माझे नाव शशांक जितेंद्र जाधव. जय भीम. माझे नाव शौर्य धर्मेंद्र जाधव. सर्वांना जय भीम. माझं नाव धर्ष दिलीप जाधव. जय भीम. जय भीम. पूर्ण नाव माझे नाव विवान विजय जाधव. जय भीम. माझं नाव सार्थक. पूर्ण नाव सांगा. माझं नाव सय्यद पवन जाधव. जय भीम. भवन माझे नाव आदर्श तुळशीराम जाधव. जय भीम. माझे नाव प्रांजल मंदिर जाधव. माझे नाव जाधव. जय भीम. परी 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 हळू हळू. वृषाली प्रदीप तांबे. लोकशाही संविधानाचे तत्व चिरावे, अदुब्या भारताने भीमा वंदन करावे, उभ्या भारताने भीमा वंदन करावे. लोकशाही संविधानाचे तत्व चिरावे, लोकशाही संविधानाचे तत्व चिरावे, अदुब्या भारताने भीमा वंदन करावे, उभ्या भारताने भीमा वंदन करावे. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येत असतात. त्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, ते दुःखाचं निवारण सुद्धा आहे आणि त्या दुःखाच्या निवारणाचा मार्ग सुद्धा बुद्धाने सांगितलेला आहे. आणि तो दुःख निवारणाचा मार्ग सांगत असताना त्यांनी जे अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत, जे 8 मार्ग सांगितले आहेत, ज्यामध्ये आपण चांगलं बोललं पाहिजे, चांगलं बघितलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, अशा प्रकारचे चांगले विचार ठेवले पाहिजेत. अशा प्रकारे त्यांनी मार्ग सांगितलेले आहेत, अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत. त्याचं आपण पालन करणं हे फार गरजेचं आहे. आपलं एक गोल असलं पाहिजे असं सांगितलेलं होतं. तर आपल्या जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे, गोल काय असलं पाहिजे, याबद्दल बाबासाहेब सांगतात की कल्टिवेशन ऑफ माइंड शुड बी अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. म्हणजेच आपल्या मेंदूची मशागत करणं हेच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. आणि तेच ध्येय प्रत्येकाने
ठेवलं पाहिजे, हीच बाबासाहेबांना असलेली आपल्या सर्वांची एक मानवंदना असणार आहे. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. बाबासाहेबांनी कुणाचं रक्त सांडवलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त केलं नाही. कोणत्या स्त्रीला नवऱ्यापासून वंचित ठेवलं नाही. अशी लढाई जिंकून या भारत देशाला एक सुंदर संविधान दिलेलं आहे. आणि हे संविधान लक्षात घ्या, आज आमच्यासारखा जरी फारसा वेळ मिळत नसेल तरी सोशल मीडिया मधून आम्ही आमचं वक्तव्य मांडत असतो. आणि संविधानाला आम्ही आज देखील सांगतो की संविधानात कोणी हात लावू शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी खुंटी मारून दिलेली आहे की संविधानाचा एखादा कलम जरी तुम्हाला चेंज करायचा असेल तर त्या तालुक्यातील, त्या जिल्ह्यातील, त्या महाराष्ट्रातील आमदार खासदार यांच्या तरी त्यांचं एकमत आलं तरी संपूर्ण भारत देशातील जनतेशी संपर्क साधला जाईल आणि त्याच्यानंतर संविधानाला कुणीही हात लावू शकत नाही. मी मुंबई भावकीच्या वतीने आपले साई भावकीचे हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या महिला मंडळाने आम्हाला चांगले सहकार्य केले त्याबद्दलही मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला जे वक्ते, तरुण मंडळ, महिला आपल्या आल्या त्यांचेही मी या मुंबई भावकीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो आणि पुढील भोजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करत अशी मी त्यांना विनंती करतो. नमो बुद्धाय. जय भीम.